अदिन नादाना बेरमणी शिक्षा पदंग समाधिया में। चोरी न करे, राष्ट्र की संपत्ति को न लूटे। लेकिन हमारे लोग चोरी करते हैं, राष्ट्र की संपत्ति को लूटते हैं। आप बच्चों को ये मैं बता दूं कि एक समय था कि हमारे 1 रुपये का कीमत 10 ग्राम चांदी हुआ करता था। हमारे 1 रुपये का कीमत कितना हुआ करता था? 10 ग्राम चांदी। आज हमारे 1 रुपये का कीमत 10 ग्राम चांदी होता तो हम दुनिया में सबसे अमीर होते। लेकिन नहीं, उसको लूटा गया, उसको चोरी किया गया, देश को गरीब बनाया गया। अभी हाईवे है ना, देखते ना हाईवे, ये सब जानना होगा। आप बताइए, किसी बैंक से आप लोन लेते हैं तो पूरा कागजात जमा करता है ना। जब तक लोन पूरा नहीं करेंगे कागज वापस होगा क्या? लोन नहीं जमा करेंगे तो उसका जमीन तो उसी का हो गया ना। तो हमारी पूरी सरकारी जो जमीन है ना, सब विदेश कब्जा कर लिया लोन देते देते। लोन तो जमा नहीं होता है, लोन लिया जाता है। इस तरह हम विदेशियों के हाथ से बिक चुके हैं। ऐसा क्यों हुआ? दूसरा सील तोड़ा गया, चोरी किया गया, राष्ट्र की संपत्ति को लूटा गया। एक बिल्डिंग देखिए, 2 करोड़ बिल होता है और कितना लूट लिया जाता है, आधा पैसा लूट लिया जाता है, उसका लाइफ खत्म हो जाता है। इस तरह यह सोच करना होगा कि बाबा साहब ने ये जो सील दिया है। फिर मुझे जरा और बताना। आज सगळ्यांना आधी जय भीम, नमो बुद्धाय। आज खरंच हे आले ह्यांनी बिहारवरून, हे खरंच खूप आपल्यासाठी खरंच एक खूप आनंदाची गोष्ट आहे। कारण आता आपल्याला कळलं की आपले मुलं शाळेत जातात, डबा नेतात, खातात पितात, पण त्यांच्याकडे नॉलेज हे काहीच नाहीये, शून्य इतकं नॉलेज आहे। त्यांनी आता सांगितलं की आपल्याला ट्युशन पाहिजे। आपल्यातल्या एकानेच म्हणलं की आमच्याकडे ट्युशन नाहीये, पण मेन मुद्दा हे होता डिग्री कंप्लीट करणारेच ट्युशन घेऊ शकतात असं कुठेच नाही। आपले मोठे भाऊ बहीण आणि फर्स्ट ट्युशन घेणारे सर्वात आधी गुरु म्हणजे आपले आई वडील असतात, तेच ट्युशन घेऊ शकतात। जे बेसिक गोष्टी आहेत ते मुलांना फक्त आणि फक्त आई वडिलांनी आणि बहीण भावांनी शिकवलं पाहिजे। हे आपलं पहिलं ट्युशन ते स्वतःच्या घरात आणि स्वतःच्या आई वडिलांपासून करणं, हे सुरुवात करा आतापासून तरी सर्वांनी सुरुवात करा। कारण आपण आत्ता सांगितल्यासारखं बुद्ध हे भारताचे होते, भारतरत्न विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पण भारताचे आहेत। पण आज बुद्धाच्या तत्वावर, बाबासाहेबांच्या तत्वावर फक्त मोठमोठे बाहेरचे देश चालतात। आज चीन कुठे आहे, अमेरिका कुठे आहे, ते फक्त बुद्धाच्या आणि बाबासाहेबांच्या तत्वावरती ते चालतात, म्हणून आज ते 1 नंबरवरती आहे। हे आपले महापुरुष इथं घडून सुद्धा आपण त्यांचं नॉलेज काहीच घेत नाहीये। हे खरंच आपल्या भारतीयांना एक लाजिरवाण्याची गोष्ट आहे। म्हणून आता तुम्ही स्वतः उठा, लढा। आज जर आपण शांत बसलो तर उद्या आपण कुठेच जाऊन बोलू शकत नाहीये। आताचे आपण आणि हे जे लहान नागरिक, हे जे लहान मुलं आहेत ते उद्याचे भारत देश घडवणार आहेत। त्यांना तुम्ही आतापासून व्यवस्थित ज्ञान देत गेला तर उद्या भारत देश त्यांनी चालू शकेल। आणि आत्ताच त्यांनी म्हणलेत की एक तरी आपलं सीएम बनला पाहिजे, एक तरी आपला प्राईम मिनिस्टर बनला पाहिजे। हे स्वप्न आपण आतापासूनच निश्चय करा की उद्याचा सीएम आपला आणि उद्याचा प्राईम मिनिस्टर पण आपला बनला पाहिजे। आपल्याला जर भारत देश घडवायचा असेल, प्रबुद्ध भारत बनवायचा असेल तर आतापासूनच सर्वांनी प्रयत्न करा। आणि इथून पुढे सर्वांनी आपल्या लहान लेकरावर फक्त शाळेवर किंवा शाळेतल्या शिक्षकावर जबाबदारी न टाकता स्वतः रोज निदान 2 ते 3 तास तरी स्वतः अभ्यास घ्या। त्यांचा पहिलीपासून 1, 2 ते पाड्यापर्यंत एकदम बेसिक नॉलेजने तुम्ही शिकवा की आपला मुलगा दिवसभर शाळेत जाऊन काय करतंय, कुठलं ज्ञान घेतंय, हे सगळं तुम्ही स्वतः करा। आज खरं तर मी तुमचे खूप सगळ्यांपासून मी आभारी मानते। कारण तुमच्यामुळे आम्हाला कळलं की आज आमचे छोटे भाऊ बहीण शाळेत जातात, सकाळी 10ला जातात, परत संध्याकाळी 6ला येतात, पण त्यांनी किती शिक्षक जे देतात ते किती लेवलचं घेतात हे फक्त आम्हाला आज कळलं। खरं तर मी तुमच्या मनापासून खूप ऋणी आहे की तुमच्यामुळे आम्हाला कळलं। आणि खंत तुम्ही म्हटलात की तुम्हाला जेवण आणि झोप येणार नाही, हे खरं मलाही खूप लागू होतंय। कारण मीही आधी बुद्ध वाचलंय, बाबासाहेब वाचलंय, पण तरी पण मला 2-3 क्वेश्चन
प्रश्नाचं उत्तर देता आलं नाहीये. त्यामुळं खरंच मला सुद्धा झोप आणि भूक लागणार नाहीये, कारण मी वाचूनही मला ते डोक्यात राहिलं नाहीये. तुम्ही ते उदाहरण दिलं, ते एक झाड आपल्याला मोठं करायचं असेल तर पाणी खतची गरज आहे, तसंच मी फक्त वाचून त्याला सोडून दिले. त्यामुळं मलाही त्या पाणी आणि खताची गरज आहे. खरंच त्याबद्दल मलाही वाटलं मी पण कुठेतरी कमी आहे. एवढं वाचून सुद्धा माझं काही उपयोग नाहीये. मी वाचले तरी पण मला आज पुढे जाऊन ते प्रश्नाचं उत्तर देता आलं नाहीये, म्हणून मला त्याबद्दल खूप लाजिरवाणं वाटलं. त्यामुळे मी तुमच्यामुळं कळलं की मी वाचून सुद्धा मी किती खाली लेवलनं नॉलेजमध्ये आहे. त्याबद्दल पण मी पर्सनली तुमचं धन्यवाद मानते. आज का जो कार्यक्रम था बहुत ही बहुत बढ़िया था, इसलिए मैं आप सबके वजह से शुक्रिया मानती हूँ. धन्यवाद. साधू साधू साधू. बैठी. आज जे आपल्या गावामध्ये आलेले आहेत बिहारवरून भंतेजी, त्यांनी आपल्या सर्वांना खूप चांगल्या प्रकारे माहिती दिली. मला तरी असं वाटतं की मी ह्या सगळ्यांमध्येच पूर्णतः मागे आहे, कारण आम्ही जो अभ्यास केला त्यामध्ये पण आम्हाला काही म्हणजे जे शिकवलं त्यामध्ये आम्ही सराव नाही केला, त्यामुळे आता पाठीमागच. आणि त्यापेक्षा एक लाजिरवाणी गोष्ट म्हणा किंवा खंत म्हणा, जी छोटी छोटी मुलं आहेत त्यांना पण आपण लक्ष देऊन त्यांचा व्यवस्थित अभ्यास घ्यायला पाहिजे. आपली मुलं काय करतात किंवा काय नाही ह्याकडे त्यांच्या पालकांनी किंवा त्यांच्या घरातल्या लोकांनी लक्ष द्यायला पाहिजे, त्यांचा व्यवस्थित अभ्यास घ्यायला पाहिजे. आता काही मुलं जे आहेत त्यांना साधा आपल्या स्टेट म्हणजे काही हे सुद्धा माहिती नाही आहे, म्हणजे आपण मागे आहोत. आपल्याला सगळं नॉलेज आहे पण आपण त्याचं प्रॅक्टिस करत नाही. आता सध्याच्या काळामध्ये गरज आहे ती इंग्लिश आणि हिंदीची. आपल्याला फक्त आपल्या गावामध्ये किंवा आपल्या जिल्ह्यामध्ये आपण इथंच आहे, बाहेर कुठे गेलेलं नाही. आपल्याला आपल्या भाषेवर प्रभुत्व मिळवायचं आहे, त्यासाठी इंग्लिश आणि हिंदीचा अभ्यास करावा लागेल. आणि त्यासाठी प्राथमिकता म्हणजे आपण सराव करायला पाहिजे. आम्ही पण अभ्यास केलो, पण आता आम्ही ते विसरलं म्हणा किंवा सतत त्याचं प्रॅक्टिस नाही केलं, त्यामुळं पण आम्हीही मागे आहोत. आणि जे आलेले आहेत भंतेजी, त्यांनी खूप चांगल्या प्रकारे आम्हाला माहिती दिली, त्यांची मी ऋणी आहे. साधू साधू. बैठिए. बहुत अच्छा. नमो बुद्धाय. जय भीम. कार्यक्रम स्टार्ट होने वक्त मैं तो नहीं था, लेकिन एंड तक आया. तो जो आपने जो प्रोग्राम लिया, तो जैसा ये प्रोग्राम है, हमारे बच्चे बहुत पीछे, उनको ऐसा ज्ञान देने के लिए हर 3 महीने में हर महीने में इनको ज्ञान देने के लिए आपके जैसे की ज़रूरत है. तो मेरे आपकी रिक्वेस्ट है कि आपको जितना टाइम मिलेगा आप आके ज्ञान दे सकते हो. आए और बताइए, सबको ज्ञान दिए, इसलिए शुक्रिया. साधु बात. बैठ. मैं जानता हूँ कि सर हमारा गांव थोड़ा सा पीछे है, हमारा ज़िला ही थोड़ा सा पीछे है, हमारे लोग भी थोड़े से पीछे हैं. मैं जब बाहर हुआ, सिटी से बाहर गया तब मुझे मालूम होने लगा, तो मैं अंदर से अंदर डर रहा था कि हमारे लोग पीछे हैं. मेरे में जितना ऊर्जा थी वो इतने ज़ोर से दब रही थी, मुझे चिल्लाने के जैसे आवाज़ दर्द हो रहा था कि कान में कैसे प्रकाश पड़े हमारे बौद्ध समाज के ऊपर, हमारे जो पिछड़ा वर्ग है इनके ऊपर. मैं बहुत प्रयत्न कर चुका हूँ, मगर मुझे चांस नहीं मिला. फिर भी मुझे पता चला कि प्रोग्राम हुआ है ऐसे, तो मैं गायगौली सर से कांटेक्ट किया, फिर आपसे कांटेक्ट किया. आप उधर है इसलिए मैं उधर आपके लिए आ गया. फिर आपको रिक्वेस्ट करने के बाद आप इधर आए, और आपने जो ज्ञान का जो मार्ग बताया है, और जो अभी तो मेरे बहन ने सब भाई ने सब बोल दिया है, मैं रिपीट करूँगा तो वो डबल हो जाएगा. फिर भी मैं आपको धन्यवाद कहना चाहता हूँ सर, कि आपने मार्गदर्शन किया. जैसे कि मेरे भैया ने बोला कि आप हमें 3 महीने में या 2 महीने में ऐसा रेगुलर चाहिए, तो हमें हमारे सोलापुर ज़िले में ऐसे कोई भंतेजी नहीं है, आपने जैसे बोला. तो हमें आपसे विनती है कि आपके या कोई नज़र में है या हमें ऐसा कोई जगह है सोलापुर में या कहीं पे, आप हमें उसका मार्गदर्शन कीजिए. हम खुद वहाँ पे जाके हम छोटे बच्चों को मोटिवेशन देने के लिए ऐसा कुछ जगह हो तो आप हमें प्रोत्साहन. ठीक है. बहुत अच्छा. हाँ ठीक है. साधु बात. प्रथमतः सर्वांना सप्रेम जय भीम आणि नमो बुद्धाय. जी. जय भीम. नमो बुद्धाय. बिहारवरून इथं हा खरंच धर्मोपदेश करण्याचा खूप चांगला तुमचा निर्णय आहे, आणि तुम्ही ते करत आज आमच्या गावात देखील आला. तुम्हाला आणण्यासाठी नागेशने पण केले, आणि त्यामुळं आम्हाला हे कळलं की कसं आमचे मुलं आहेत, आमची पण
आणि पहिल्यांदा तुम्ही सांगितलं की कॉलेजचे सुधरू शकत नाहीत, पण आम्ही सुधारण्याचा ट्राय करू. जितकं आम्हाला होईल ना तितकं स्वतःला परफेक्ट बनवू आणि बेस्ट आमचा ट्राय देण्याचा ट्राय करू. फक्त आपल्या भगवान गौतम बुद्ध आणि विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आपल्या देशात जरी जन्मले असले ना तरी देखील आपल्या देशाच्या बाहेरच त्यांच्यामुळे प्रगती झालेली दिसते. की जसं की एक उदाहरण सांगू इच्छिते. अमेरिकेमध्ये कोलंबिया विद्यापीठमध्ये बाबासाहेब शिकायला गेले होते आणि तिथलाच एका मागासलेल्या जातीचा पराग ओबामा म्हणून त्याने बाबासाहेबांच्या तत्वानुसार त्यांची शिकवण घेऊन त्या अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष होतो आणि ज्या कोलंबिया विद्यापीठामध्ये त्याने बाबासाहेबांनी शिकला ना त्याच विद्यापीठाचा तो संस्थापक होतो. म्हणजे विचार करा की जो मागासलेला मुलगा होता तो दुसऱ्या देशात जाऊन बाबासाहेबांच्या विचारावर इतकी प्रगती करू शकतो. तर ज्या बाबासाहेबांचीच मातृभूमी आपण आहोत, आपण त्यांचे वंशज आहोत, तर आपण का करू शकत नाही? हा विचार मनामनात आपल्याला भिडला पाहिजे आणि त्यानुसार आपण वागलं पाहिजे. तुम्ही आलात त्यामुळं आम्हाला आमच्या मुलांची प्रगती किती झाली, त्यांना किती येतं किती नाही हे आज कळलं तरी निदान. परंतु मी आव्हान देते की उद्यापासून घरचे देखील करू, आम्ही देखील ट्युशन म्हणून मोठे बहीण भाऊ म्हणून आम्ही देखील त्यांना गाईड करू, त्यांना नीट शिकवण्याचा प्रयत्न करू. आणि एक गोष्ट तुम्हाला सगळ्यांना सांगू इच्छिते, जे 12वी पर्यंत आहेत, तुमचं ध्येय काय आहे ना ते आधी ठरवा आणि त्या ध्येयाच्या दिशेनेच वाटचाल करा. आणि काही जरी झालं ना आयुष्यात एक गोष्ट कधी विसरायची नाही, आपला जन्म गर्दीत उभं राहण्यासाठी नाही तर गर्दी करायला झालाय. या विचारानं पुढे जर आपण गेलो, आपल्या गावाचं आपल्या आई वडिलांचं नाव मोठं करायचं हा एकच विचार मनात ठेवा आणि यशाच्या दिशेने वाटचाल करा. तुम्ही इथे आलात, आम्हाला इतकं मार्गदर्शन केलं त्याबद्दल मी तुमची खूप खूप आभारी आहे. साधू बहुत अच्छा.